नमस्कार मित्रांनो, मी सीमा आज तुमच्याबरोबर आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी. मित्रांनो, आज खूप सुंदर विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तो म्हणजे सकारात्मक चिंतनाद्वारे परिस्थितींवर विजय. बघा, आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या आणि विघ्न हे येतच असतात, परिस्थिती ह्या येतच असतात. परंतु त्या परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे आपल्या मनाला स्टेबल ठेवलं पाहिजे, त्यासाठी आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये काही ना काही परिस्थिती ह्या येतात. जेव्हा परिस्थिती विपरीत असते ना, तेव्हा आपण त्या परिस्थितीची पुन्हा पुन्हा आठवण करून अधिक दुःखी होत असतो. आणि त्याचबरोबर परिस्थितीचे चिंतन करून वर्तमानातील वेळसुद्धा आपण आपला वाया घालवतो. तसेच ती परिस्थिती जो निर्माण करतो त्या व्यक्तीविषयीसुद्धा मनात वारंवार राग येत राहतो, घृणा उत्पन्न होते आणि नकारात्मक विचारांमुळे मनात तणाव निर्माण होतो. यातूनच पुढे शारीरिक आजारसुद्धा उद्भवतात. म्हणूनच विपरीत परिस्थितीत सुद्धा मनाला स्थिर ठेवून सकारात्मक चिंतन करण्याची आज गरज आहे. लक्षात ठेवा, सकारात्मक चिंतन परिस्थितीला जरूर बदलू शकते. कारण सकारात्मक चिंतनामुळे आपले मनोबल वाढते व ज्याचे मनोबल मजबूत आहे तो परिस्थितीवर सहज विजय मिळू शकतो. कारण विचाराप्रमाणेच परिस्थिती आपण निर्माण करत असतो. तसे जर पाहिले तर सर्वांची हीच अपेक्षा असते ना, की आपल्या जीवनात सदैव सुखच असलं पाहिजे, कोणती दुःखमय परिस्थिती येऊच नये. परंतु असे घडण्यासाठी सुद्धा आपल्याला नेहमी सकारात्मक राहायला हवं. हे लक्षात ठेवा, आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे चिंतन अथवा विचार चालतात तशीच परिस्थिती आपण स्वतः निर्माण करत असतो. आपल्या विचारांमुळेच परिस्थिती आकर्षित होते, परंतु आपण आपल्याकडे फारसे लक्ष देत नसतो आणि नकारात्मक विचार चालूच असतात. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये विपरीत परिस्थिती निर्माण होत राहतात. म्हणूनच आपल्या मनामध्ये नेहमी शुभ विचार, श्रेष्ठ विचार, सकारात्मक विचारांची निर्मिती करत राहायला हवं. फलस्वरूप आपले कर्मसुद्धा शुभ होतील आणि शुभ कर्मामुळे परिस्थिती म्हणजे शुभ निर्माण होईल. मित्रांनो, चांगली परिस्थिती किंवा वाईट परिस्थिती हे सर्व निर्माण करणारा दुसरा तिसरा कोणी नाही आहे, आपलं मनच असतं. म्हणूनच तर म्हटलं जातं, मनच आपला खरा मित्र आहे आणि मनच आपला शत्रू देखील आहे. जेव्हा मनामध्ये सकारात्मक विचार चालतात तेव्हा मन आपला मित्र आहे आणि या उलट जेव्हा मनामध्ये नकारात्मक विचार चालतात तेव्हा ते आपलं शत्रूही बनतं. म्हणजे आपण मनाला जर जिंकले तर जग जिंकू शकतो, परंतु मनाला सुधारण्याऐवजी परिस्थितीला बदलण्याचा किंवा दुसऱ्याला बदलण्याचाच आपण प्रयत्न करत राहतो. मित्रांनो, या ठिकाणी मला एक उद्बोधक कथा आठवते की ज्यावर नकारात्मक गोष्टीला खूप छान जुळू शकते. बघा, एकदा एका राजाची तब्येत बिघडते. तेव्हा अनेक वैद्य त्याला उपाय सांगत असतात आणि एक वैद्य त्याला सांगतो की तुम्ही जर हिरव्या गवतामध्ये सकाळ संध्याकाळ फिरत राहिलात ना तर लवकरात लवकर तुमच्या तब्येतीमध्ये सुधार होईल. आणि त्याच प्रकारे करण्यात येतं. सर्व व्यवस्था करण्यात आली. राजा जिथं फिरायला जाईल तिथे रस्त्यावर सुद्धा हिरव्या चटया अंथरल्या जात. इतकंच नाही तर संपूर्ण राजमहालाला सुद्धा हिरवा रंग देण्यात आला. राजा जेथे जाईल तेथे हिरवा रंग द्यायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता सर्व शहर ग्रीन सिटीमध्ये रूपांतरित झाले. आणि असेच एकदा एका शेजारच्या राजाचा प्रधान त्या शहरात राजाला भेटण्यासाठी आला. तेव्हा त्याला सर्व शहर हिरवे पाहायला दिसले. तसेच राजाची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी हे सर्व केल्याचे त्याला समजले. तेव्हा तो प्रधान राजाला म्हणतो की तुम्हाला जर सर्वच गोष्टी हिरव्या बघायच्या असतील तर तुम्ही हिरव्या रंगाचा चष्माच लावा ना राजेसाहेब. मग राजाच्या डोक्यात ही गोष्ट येते आणि त्यानुसार तो हिरव्या रंगाचा चष्मा लावतो आणि परिस्थिती बदलून जाते. मित्रांनो, कधी कधी आपल्याही जीवनामध्ये असंच होतं. आपल्या विचारांना जर आपण बदललं तर परिस्थिती आपोआप दूर होते. आपण कुठंपर्यंत इतरांना बदलू? परिस्थिती किंवा व्यक्तीला बदलण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले तरीही परिस्थिती कधीच बदलणार नाही.
परंतु स्वतःलाच जर आपण बदलले तर सगळं जग बदलू शकतं. म्हणून विचार बदला, चिंतन बदला, तर परिस्थिती जरूर बदलेल. कारण परिस्थितीला निर्माण करणारे आपल्या मनातील विचारच असतात. मित्रांनो, मनाला शक्तिशाली बनवा तर परिस्थितीरूपी काटे कधीच टोचणार नाहीत. आपण जेव्हा यात्रेला जातो, सोपं उदाहरण बघा, जर त्या यात्रेला जात असताना रस्त्यावर काटे कुटे, मोठे दगड, धोंडे सगळंच असतं, परंतु ते जर वेचून टाकण्यामध्ये आपण आपला वेळ वाया घालवत राहिलो तर आपण कधीच पुढे नाही जाणार, आणि हे आपण करतही नाही. रस्त्यावरील काटे पाहून आपण हा प्रश्न कधीच नाही करत की हे कोणी टाकले असतील, का टाकले असतील. आपण या गोष्टी गृहीत धरतो की यात्रा करताना काटे, दगड, धोंडे आणि ऊन, पाऊस हे सर्व अडथळे असणारच. त्यापासून आपले रक्षण करण्यासाठी आवश्यक ती साधने म्हणजेच बूट, रेनकोट, छत्री, गॉगल, टोपी इत्यादी आपण बरोबर घेतो. इतरांना किंवा प्रकृतीला आपण कधीच दोष देत नाही. त्याचप्रमाणे आपल्या जीवनरूपी यात्रेत देखील विपरीत परिस्थितीरूपी काटे, समस्या, विघ्न हे येतच राहणार आहे. त्यापासून आपले रक्षण व्हावे यासाठी आपल्या मनाला सशक्त बनवण्याची गरज आहे. म्हणूनच आपल्या मनाला रोज सकारात्मक विचारांनी भरपूर करा. सशक्त व शक्तिशाली मन हे विपरीत परिस्थितीवर सहज मात करू शकते. त्यासाठी रोज नियमितपणे मेडिटेशन, श्रेष्ठ ज्ञानाचं चिंतन करणं जरुरी आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, कधीही आपल्या जीवनाला आपण एक नाटक समजलं पाहिजे. कारण तुम्ही पहा, ज्याप्रमाणे नाटकात अनेक प्रकारची पात्रे असतात, उदाहरणार्थ जसं नायक, खलनायक, नौकर, चाकर, दोर, अनेक प्रकारचे पात्रधारी असतात, चोरही असतात, दरोडेखोरही असतात. या सर्वांशिवाय नाटकच तयार होत नाही. त्याचप्रमाणे ही सृष्टी देखील एक रंगमंच आहे, आणि त्यातील नाटकात आपला देखील महत्त्वपूर्ण पात्र आहे. ती भूमिका बजावत असताना चांगले किंवा वाईट कलाकार, तसेच चांगली किंवा वाईट परिस्थिती आपल्या पुढे येणारच. परंतु आपण या सर्व गोष्टींचा स्वीकार करून त्यापासून काही ना काही बोध घेऊन आपल्या जीवनात सदैव उन्नती करत राहायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ही आहे की या नाटकात सर्वच कलाकार हे निर्दोष आहेत. ते केवळ त्यांची भूमिका बजावत आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्याही कलाकाराविषयी आपल्या मनात दुराग्रह निर्माण नाही होणार. आणि तसेच हे नाटक साक्षी दृष्टा होऊन पाहत राहायला हवं, तर सदैव आनंदमय स्थितीचा आपण अनुभव करू शकतो. मित्रांनो, कोणतीही परिस्थिती जी आहे ना, विपरीत परिस्थितीला कधी पण आपण कटू औषधाप्रमाणे स्वीकार करायला शिकलं पाहिजे. कारण जसं एखादी कटू औषधी ती कडू असली तरीसुद्धा रोगमुक्त होण्यासाठी आवश्यक आहे असे समजून आपण ती घेतो, तसेच विपरीत परिस्थितीसुद्धा कडू औषधाप्रमाणे असली तरीसुद्धा आपण तिचा स्वीकार केला पाहिजे. अशी परिस्थिती आपल्यासाठी जीवनदायिनीसुद्धा बनू शकते. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायला हवं की जीवनातील कडू परिस्थितीचा एखादा गोड मिठाईप्रमाणे स्वीकार केला तर आपली सकारात्मकता कायम टिकून राहू शकते. जसे कडू पदार्थ खाल्ल्याने, जसं कारले, मेथी इत्यादी सेवन केल्याने शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते, तसेच जीवनातील कटू प्रसंगांना व परिस्थितीला पचवल्याने मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. मित्रांनो, त्याचबरोबर आपला स्वभावही पाषाणासारखा नाही तर पानासारखा बनवायला हवा. कारण आपला स्वभाव हा पाषाणासारखा जर असेल तर आपण कुठेच ॲडजस्ट होऊ शकणार नाही. आणि पाण्यासारखा निर्मळ जर बनवला तर पाणी कोणत्याही परिस्थितीत बघा आपला मार्ग सहज काढतं. पाणी आपल्या प्रवाहात जर मोठा दगड जरी आला तरी पण त्या दगडाचे पाय धुवून दुसऱ्या मार्गाने तो निघून जातो. ते मार्गातील अडथळा दूर होण्याची कधीच वाट पाहत नाही. आपणही पाण्यासारखे नेहमी पुढे जात राहायला हवं. परिस्थितीला पाहून जो थांबतो ना तो संपतो. त्यामुळे जीवनात दुसऱ्यांशी व्यवहार करत असताना पाण्याप्रमाणे स्वतःला बदला. पाणी जसे कोणत्याही भांड्यात टाकले तरी ते भांड्याचा आकारच घेते, कशातही तो मिसळतो. त्याचप्रमाणे आपण सुद्धा इतरांसोबत मिळून मिसळून वागले पाहिजे.
सदैव लक्षात ठेवायला हवं की परिस्थितीचे आपण स्वामी आहोत, निर्माता आहोत. त्यामुळे परिस्थितीला आपल्या अधीन ठेवायचं. जो परिस्थितीप्रमाणे स्वतः वाहत जातो ना, तो परिस्थितीचा गुलामच बनतो. म्हणून स्वस्थिती कधीही मजबूत ठेवली तर परिस्थिती ही कधीही तिच्यावर आपण विजय मिळवू शकतो. ती काहीच करू शकत नाही. म्हणून मित्रांनो, स्वस्थितीने परिस्थितीला कसं बदलायचं किंवा सकारात्मक चिंतनाद्वारे परिस्थितीवर विजय कशी मिळवायची ही चर्चा आज आपण या विषयामध्ये केलेली आहे. आणि यापुढेही अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि मित्रांनो, आपण जे मंथन केलं ते नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही मला मेसेजही करू शकता रेडिओ शिवनेरी या नंबरवरती. आणि पुढे असंच नवनवीन विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. मी तुमची मैत्रीण सीमा. उद्याही परत आपण भेटूया आणि असंच ऐकूया रेडिओ शिवनेरी. नमस्ते मित्रांनो.